हाय हॅलो नमस्कार। आज मी तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा दाखवते आहे। त्यासाठी अर्धा किलो हे पोहे घेतले आहेत। शेंगदाणे, डाळ्या, खोबरं आणि कढीपत्ता, मिरच्या सांगायला विसरली। शेंगदाणे 100 ग्रॅम आणि हे पण 100 ग्रॅम डाळ्या घेतल्या आहेत आणि 1 वाटी हे खोबरं घेतलं आहे। हे सर्व भाजून घेते आणि पोहे पण भाजून घेते, दाखवते नंतर। थोडंसं तेल टाकते आणि अर्धे अर्धे करून पोहे भाजून घेते। थोडंसं तेल टाकते आणि आता शेंगदाणे भाजून घेते। त्यामध्येच खोबरं टाकून घेते। हे झालेत भाजून, आता हे पोह्यामध्ये काढून घेते। राई टाकते, थोडीशी लसूण, मिरची आणि कढीपत्ता। तीळ थोडे, मीठ आणि थोडीशी साखर। अत्यंत कमी तेलामध्ये पोह्याचा चिवडा तयार आहे। पातळ पोह्याचा चिवडा तयार आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज। अर्धा तास ठेवून दिलेला मुरण्यासाठी, अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून दिला होता। आता हवाबंद डब्यामध्ये आता मी भरून ठेवते।